कल्पना करा, सकाळी झोपेतून उठल्यावर कुठला हॉर्न नाही, खिडकीतून कुठला धूर नाही, फक्त स्वच्छ हवा, शांतता आणि मोकळी स्पेस. शहरापासून दूर, पण शहरापासून खूप दूरही नाही. हो, तुम्ही बरोबर ऐकताय. आज मी एक अशा प्रोजेक्टमध्ये उभा आहे जिथे 7,000 एकरचं रिझर्व्ह फॉरेस्ट लागून आहे आणि 2 BHKच्या किमतीत तुम्हाला 3 BHK फ्लॅट मिळतो आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे स्टीवन आणि तुम्ही बघताय तुमच्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल बुकमॅप वास्तू. आणि आज मी तुमच्यासाठी एक खूप जबरदस्त प्रोजेक्ट घेऊन आलो आहे जिथे तुम्हाला फर्स्ट होम आणि सेकंड होमची फिलिंग एकाच जागी येणार आहे. आणि आजच्या प्रोजेक्टमध्ये 2100 सुखी कुटुंब ऑलरेडी राहतात आहे. 16 टॉवरचं पोझिशनसुद्धा झालेलं आहे आणि खूप अट्रॅक्टिव्ह आणि अफोर्डेबल कॉस्टमध्ये तुम्हाला 3 BHK घेण्याची संधी चालून आली आहे. तुम्ही फक्त या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की बनून राहा, कारण की आजचा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर तुम्ही फक्त फ्लॅटच नाही तर तुमची लाईफस्टाईलसुद्धा अपग्रेड करणार आहात. सर्वप्रथम आपण या प्रोजेक्टचं लोकेशन समजून घेऊया. हा प्रोजेक्ट चांदणी चौकाच्या जवळ आहे आणि जर तुम्ही कोथरूड, बावदान, त्याच्या व्यतिरिक्त भुगाव, वारजे ह्या भागामध्ये फ्लॅट शोधत असाल तर मग आजचा प्रोजेक्ट तुमच्यासाठी खूप बेस्ट ऑप्शन होऊ शकतं. सोबत तुमचं कुटुंब जर मोठं असेल आणि बजेट कमी आहे तरीसुद्धा हा प्रोजेक्ट तुमच्यासाठी खूप बेस्ट होऊ शकतो. मग अशी मी तुम्हाला म्हटलं होतं या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला फर्स्ट होमसोबत सेकंड होमचा पण फिलिंग येईल. त्याचं मेन कारण आहे की जेव्हा तुम्ही चांदणी चौकाकडून पौडच्या दिशेला जाता तेव्हा तुम्हाला डाव्या साईडला 7,000 एकरचं रिझर्व्ह फॉरेस्ट लागतं जे की NDAचं आहे. त्यामुळं हा जो पूर्ण भाग आहे पौडच्या दिशेला जाताना तिथे तुम्हाला जे एअर क्वालिटी इंडेक्स आहे तो खूप चांगला आणि सर्वोत्तम बघायला भेटेल, जो की पुण्याच्या इतर भागामध्ये तुम्हाला कुठं बघायला भेटणार नाही. तुम्हाला प्रदूषणाचं प्रमाण जे आहे ते या भागामध्ये नाहीच्या बरोबरीलाच बघायला भेटेल. त्यामुळे तुम्हाला सेकंड होमचा फीलसुद्धा इथे निश्चित येणार आहे. ट्रान्सपोर्टेशनबद्दल बोलायचं झालं तर चांदणी चौकापर्यंत आता मेट्रोसुद्धा सँक्शन आहे. वनाजपर्यंत ऑलरेडी मेट्रो येते. सोबत चांदणी चौकातून पुणे बँगलोर हायवे पण जातो. सोबत हा जो समोरचा रोड आहे हा चांदणी चौकातून खाली कोकणच्या दिशेला जातो, जो की 4 लेन सिमेंटचा ऑलरेडी झालेला आहे आणि अजून मोठासुद्धा होणार आहे. बाकी इथून हिंजवडी असेल, बानेर, बालेवाडी, त्याच्यानंतर इकडून नवले ब्रिज असेल, खाली डेक्कन असेल, हे सर्व जे अंतर आहेत ते सुद्धा खूप कमी आहे. सो प्रत्येक अँगलने जर तुम्ही बघितलं तर हे लोकेशन बेस्ट आहे. सोबत शाळा, कॉलेजेस, मॉल, मल्टिप्लेक्स ह्यासुद्धा गोष्टी तुम्हाला हक्काच्या अंतरावर बघायला भेटतील. सो फर्स्ट होमसाठी ज्या ज्या गोष्टी रिक्वायरमेंट असतात ती सर्व तुम्हाला ह्या प्रोजेक्टमध्ये बघायला भेटेल. त्यामुळे हा प्रोजेक्ट निश्चित तुम्हाला आवडेल. आणि या प्रोजेक्टच्या अवतीभोवती जे इतर बिल्डरचे प्रोजेक्ट आहे जसं की रोहन असेल, न्याती असतील, कोहिनूर असतील, त्यांच्यापेक्षा इथले जे कॉस्टिंग आहे, जे रेट आहे ते तुम्हाला कमीत कमी 15 ते 20 लाख रुपयांनी कमीसुद्धा बघायला भेटतील. सिस्टमॅटिक डेव्हलपमेंट झालेली आहे या प्रोजेक्टमध्ये आणि कुठली स्टोरी लाईन नाही आहे. सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ऑलरेडी झालेल्या आहेत. जसं की जे लँडस्केप असतं ते रेडी टू मूव्ह आहे इथे. त्यामुळे तुम्हाला हा प्रोजेक्ट बघता क्षणी नक्कीच आवडेल. सो आता आपण या प्रोजेक्टचा लेआउट डिटेलमध्ये समजून घेऊया. हा पूर्ण प्रोजेक्ट 55 एकरमध्ये इथे बनतो आहे. त्याच्यामध्ये 16 टॉवर्स ऑलरेडी पोझिशन झाले. 2100 फॅमिली इथे ऑलरेडी राहतात आहे. 3 टॉवर जे आहे ते ऑनगोईंग आहे. आणि एलिव्हेशनबद्दल सांगायचं झालं तर 4 फ्लोअर कार पार्किंगसाठी इथे सोडण्यात आलेले आहेत. 18 फ्लोअरच्या सर्व बिल्डिंग इथे असणार आहेत. प्रत्येक फ्लोअरला 6 फ्लॅट, त्यानंतर 3 लिफ्ट आणि 2 स्टेअरकेस इथे देण्यात आलेले आहेत. टोटल ॲम्युनिटीज सांगायचं झाल्या तर 40पेक्षा जास्त ॲम्युनिटीज इथे तुम्हाला देण्यात येणार आहेत. डिसेंबर 2027ला याचं पोझिशन आहे. आणि ह्या प्रोजेक्टचा जर USP सांगायचं झालं तर जो AQ आहे म्हणजे एअर क्वालिटी इंडेक्स तो इथे खूप जबरदस्त आहे. तुम्हाला जिथे बघाल तिथे ग्रीनरी बघायला भेटतील आणि जे दुर्मिळ पक्ष्यांच्या जाती आहेत त्यासुद्धा तुम्हाला या प्रोजेक्टच्या अवतीभोवती बघायला भेटतील. त्याचं मेन कारण आहे की या प्रोजेक्टच्या डाव्या साईडला NDAचं 7,000 एकरचं रिझर्व्ह फॉरेस्ट आहे. त्यामुळे तुम्हाला वेगवेगळे दुर्मिळ पक्षीसुद्धा इथे बघायला भेटतात. त्याच्यानंतर लो डेन्सिटीचा हा प्रोजेक्ट आहे. रेडी टू मूव्ह लँडस्केप आहे इथे. आणि पूना वेस्टर्न क्लबची जी मेंबरशिप आहे ती तुम्हाला इथे जी पॅकेज कॉस्ट आहे फ्लॅटची त्याच्यामध्येच मिळणार आहे. खूप सुंदर असा पूना क्लब ह्या प्रोजेक्टमध्येच बनवण्यात आलेले आहे, जिथे तुमच्या मुलांसाठी सर्व प्रकारचे जे खेळ आहेत त्याची प्रोव्हिजन करण्यात आली आहे. आणि ऑलिम्पिक लेवलचा हा पूर्ण पूना क्लब आहे. सो या मेजर USP या प्रोजेक्टच्या आहेत. मी तुम्हाला वैयक्तिक सांगेन, घेणं न घेणं हा वेगळा विषय आहे फ्लॅटचा, पण तुम्ही ह्या प्रोजेक्टला नक्की व्हिजिट करा. एक चांगला प्रोजेक्ट बघण्याची जी अनुभूती आहे ती तुम्हाला नक्की या प्रोजेक्टमध्ये आल्यावर होईल.
आणि असं वाटणारच नाही की तुम्ही फ्लॅट किंवा फर्स्ट होम बघायला चाललं आहे. तुम्हाला वीकेंड होमला आल्याचा फील जो आहे तो या प्रोजेक्टमध्ये निश्चित येईल. आणि इथून फक्त 5 ते 6 मिनटाच्या अंतरावर आपला जो मेन चांदणी चौक आहे तोसुद्धा आहे. आणि शहराच्या गर्दी गोंगाटापासून थोडंसं लांब, पण शहरापासून खूप लांबही नाही, असा फील निश्चित तुम्हाला या प्रोजेक्टमध्ये येईल. हा आहे 3 BHKचा सॅम्पल फ्लॅट. सर्वप्रथम तुम्ही इथे डबल लॅमिनेटेड वुडन डोअर सोबत डिजिटल डोअर लॉक बघू शकता. आणि इथले फ्लॅट एवढ्या सायंटिफिकली पद्धतीने बनवण्यात आलेले आहेत की तुम्ही इथल्या सॅम्पल फ्लॅटला जर व्हिजिट केली तर नक्की इथल्या फ्लॅटच्या प्रेमात पडाल. सोबत हा प्रोजेक्टमध्ये जिथे बघाल तिथे तुम्हाला ग्रीनरी बघायला भेटेल. आता ह्या लॉबीची जर साईज सांगायला गेलो, याची रुंदी जी आहे ती 3.9 आहे आणि याची जी लांबी आहे ती 9.3 आहे. इथे तुम्ही शिवरॅकचं जे नियोजन आहे ते आरामशीर करू शकता. सर्वप्रथम तुम्हाला ह्या साईडला गेस्ट बेडरूम किंवा याला तुम्ही पॅरेंट्स बेडरूम म्हणून सुद्धा यूज करू शकणार आहात अशी एक बेडरूम देण्यात आलेली आहे. फुल साईजची ही पूर्ण विंडो आहे आणि ह्याला इथे समोरच्या साईडला अटॅच टॉयलेट बाथरूमसुद्धा देण्यात आलेलं आहे. टॉयलेटची साईज 7.6 × 4.6 आहे. 7.5/4चं हे अटॅच टॉयलेट बाथरूम आहे आणि ही बेडरूम 12/11ची आहे. फुल साईज विंडो दिल्यामुळे तुम्हाला व्हेंटिलेशन जे आहे ते दिवसभर इथे बघायला भेटेल. स्वच्छ सूर्याचा प्रकाश या भागामध्ये कायम येतो. त्यानंतर ही 16.1 × 15ची लिव्हिंग प्लस डायनिंग आहे. या साईडला तुम्ही बघू शकता. तुम्हाला डायनिंग स्पेस इथं वेगळी अशी करता येईल. त्याच्यानंतर इथे तुम्हाला अटॅच लिव्हिंगला लागून कवर्ड बाल्कनी पण देण्यात आली आहे. 12/4 याची साईज आहे. 9.6 × 7चं हे किचन आहे. 7 फूट याची रुंदी आहे आणि 9.5 फूट याची लांबी आहे. या साईडला तुम्हाला ड्राय बाल्कनीसुद्धा देण्यात आलेली आहे. 5.4 × 3 याची साईज आहे. तिथंसुद्धा तुम्हाला स्लायडिंग डोअर देण्यात आलेले आहे. आतल्या साईडला आल्यानंतर हे आहे तुमचं कॉमन टॉयलेट बाथरूम. याच्या CP सॅनिटरी फिटिंग तुम्हाला जॅगवार कंपनीच्या देण्यात आलेले आहेत. आणि 7.5/4चं हे कॉमन टॉयलेट बाथरूम आहे. हे आहे तुमचं किड्स बेडरूम. आता इंटिरियरमध्ये इथे वॉल ठेवण्यात आलेली नाही आहे, पण तुम्ही इथे वॉल जी आहे ती बसवू शकता किंवा ॲज इट इजसुद्धा ठेवू शकता. किड्स बेडरूमची जर साईज सांगायची झाली तर 10/10चं हे किड्स बेडरूम आहे. आणि ह्या साईडला आहे तुमचं स्पेशियस मास्टर बेडरूम, ज्याची गेस्ट बेडरूमप्रमाणेच 12/11 साईज आहे. याला इथे एक ज्युलेट बाल्कनीसुद्धा देण्यात आली आहे. फुल साईज तुम्हाला इथे स्लायडिंग डोअर जे आहेत ते देण्यात आलेले आहेत. त्यामुळे दिवसभर तुमच्या घरात स्वच्छ सूर्याचा प्रकाश राहणार आहे. समोरच्या साईडला अटॅच टॉयलेट बाथरूम जे आहे ते तुम्हाला देण्यात आले. ह्याची साईज पण 7.5/4 असणार आहे. सो अशा पद्धतीचा हा पूर्ण 3 BHK फ्लॅट आहे. आता याची जर पॅकेज कॉस्ट सांगायची झाली तर आत्ता ऑफर चालली आहे. 90 लाखामध्ये हा जो फ्लॅट आहे तो तुम्ही घेऊ शकणार आहात. आणि ह्याच्यात पण जर तुम्हाला निगोशिएशनला हेल्प पाहिजे असेल तर तुम्ही नक्की स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून आम्हाला संपर्क करा. आमची टीम तुम्हाला नक्की या पूर्ण प्रोसेसमध्ये मदत करेल. सो मंडळी, व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला पण विसरू नका. आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तसे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट नवीन लोकेशनसोबत. तोवर नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.